गुड मॉर्निंग. सकाळी उठून रेडी झालोय. सगळेजण आवरता येते. ऍक्च्युली उठायला थोडं लेटच झालं किशोरमुळे. किशोर उशिरा उठला. लवकर आंघोळ वगैरे छान केली आणि सगळ्यांना नंतर मी सगळ्यांना उठवलं. सगळ्यांना टॉवेल वगैरे साबण वगैरे 2 तास बाथरूम मध्ये घालवले. त्याचं काय 2 तास ते आंघोळसाठी गेले मी. आणि आतापर्यंतचा बेस्ट बाथरूम सिंगरचा अवॉर्ड जर कोणाला द्यायचा असेल तर किशोरला. 2-3 सॉंग बघितले मी, ते ऐकू बोलत होतो पण लिरिक्स मॅच झाले. आणि आता मिस्टर परफेक्शनिस्टच्या मिस्टर परफेक्टच्या रेस मध्ये सगळ्यात पुढे धावणारा किशोर कुलकर्णी गेलाय. लाली पावडर चालली आमची. आणि त्यानंतर सौरभ लाली पावडर चालली आहे. गोरा बनण्याचा प्रयत्न करतोय. पावडर बिवडर लावून प्रयत्नच करतो. 250 ग्रामचा फेसवॉश 2 दिवसात काहीतरी फरक पडेल. होतो ते परमनंट असतो. गेली 2 दिवस फेसवॉशचा कलर चेंज झाला. 250 ग्रामचा फेसवॉश 2 दिवसामध्ये फिनिश. चला लवकर लवकर आवरून निघतो. चेकआउट करण्याआधी आम्ही जिथे स्टेला होतो तिथेच आता नाश्ता करायला चाललोय. बसला का चौऱ्या काय करणार तू? काय काय मसाला डोसा, मैसूर डोसा, पेपर डोसा, 2 वेळा डोसा, प्लेन डोसा, रवा डोसा, ओनियन डोसा, टोमॅटो ऑमलेट, सेट डोसा, बस. सगळ्या मेन्यू कार्ड रेडी केल्यानंतर आता स्वदेश काय डिसाईड करतोय बघू. सुरुवात करा. सगळे नाश्ता मागवलेला आहे. सगळं किशोर पाटील तरी पण चॅट करण्यात बिझी आहे. स्वदेश फोकस करतोय की नक्की भाजी शोधू कुठे मी. किशोर पाटील यांनी न्यू टास्क घेतलेला आहे सौरभकडून कन्नडा शिकायचा. त्यासाठी आधी तो 1 ते 10 नंबर 1 ते 10 नंबर शिकतोय. कुठे छाणार मी भाई. MS धोनीचा समर्थक आहे. कमी करणार. सौरभ त्याला आता नोट्स मध्ये लिहून देतो. पटेल जास्त करतो ना तो म्हणून. फायनली आता पॅकअप करून रूम मधून निघालोय बाहेर आपल्या नेक्स्ट जर्नीसाठी. चला गणपती बाप्पा. बॅक साइड Next left to stay on Yellow दहावीत असताना मी घेतलं. झालंच ना आता. तू 10वीत असताना गाडी घेतलेली. तर आता आपण येऊन पोहोचलोय राजहंस गडावर. अजून एक गोष्ट इथे स्पेशल नमूद करायची म्हणजे बेळगावमध्ये महाराजांच्या म्हणजे प्रत्येक चौकात महाराजांच्या मूर्ती आहेत. मला तर वाटतं महाराष्ट्रात पण मी एका ठिकाणी एवढ्या बघितल्या नाही तेवढ्या इथे बेळगावमध्ये बघायला मिळतात. चप्पल काय मार्किंग पाठवले आहे. अर्धवट पाठवलं बोंबलो नसतो आता त्याला कळलं. अरे बोंबलू दे रे तू एवढं काय हे नको करू. 166 व्हिडिओ झाले रे. बस अरे 166 म्हणजे कमी झाले का? किती फुटेज झाले? एडिट करायला कशी फाटल माझी.
येताना इकडून येऊ. अरे अरे आ जाओ बॉस. अरे तिथे जाऊ ना, तिथे त्या कॉर्नरला. खाली उतरला. ओ भाई साहब, कतई जहर व्यू है रे. इथे आपण बघू शकतो शहापूरचा छावा, एके हार्दिक पांड्या शहापूरचा, किशोर पाटील यांचे सगळेजण फोटो काढत होते. 3 फोटोग्राफर त्यांनी हायर केलेले दिसतात ते. आणि मी पण चौथा, म्हणजे काय आता फुटेज तर तो खातोच आहे. दोन्ही किशोर फुटेज खातात आहे ऍक्च्युली. आणि किशोर फुल अँगल लावायला मेहनत घेतोय. 3 तास झाले अँगल फोटो शेअर करतो पहिला. त्याचा व्हिडिओ की करता तो हवे त्याचा व्हिडिओ की अँगल येत नाही. राजा देख काय बोलतो ते सगळं ते. राजहंसगडावरून आता निघालोय. तिकडे फोटो काढायला जरा जास्तच वेळ घेतला सगळ्यांनीच, मी सुद्धा. स्पेशली किशोर पाटीलने जरा जास्त वेळ घेतला. आणि आता आम्ही पुढे जायला निघालोय. गोकाक फॉल्सला जायला निघालोय आम्ही. अरे भाई किशोर जरा काय बोलतात, कन्फ्युज करतोय सगळ्यांना थोडं. माहिती तर आमच्या गाईडला पण कन्फ्युज करतोय किशोर. सो निघालोय परत एकदा. चला, छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा हर हर महादेव. आंखों में तेरा ही, बरोबर ना, आंखों में तेरा ही. अरे आंखों में तुम्ही नहीं. कहाँ गई ओ दिल की रातें, ओ मीठी मीठी बातें. दिल की रातें कृपया करके लिरिक्स पे ध्यान मत. भावना महत्वाच्या. ये मेरी गाड़ी है. विषयात मला वाटतं बघितले असेल आपण आतापर्यंत.
इतना दूर है, इतना नजदीक है। क्या है तुम्हारा नाम? किशोर पाटिल। किशोर अरुण पाटिल। किशोर अरुण रघुनाथ पाटिल। किशोर अरुण रघुनाथ केशव पाटिल। किशोर अरुण रघुनाथ केशव संभाजी पाटिल। किशोर अरुण रघुनाथ केशव संभाजी दाजी पाटील। तू डोकं आपण किशोर अरुण रघुनाथ केशव संभाजी दाजी गणू पाटील। सो फायनली येऊन पोचलोय गोकाक फॉल्सला, म्हणजे बेळगावपासून अप्रॉक्स 60 किलोमीटरच्या अंतरावर असेल। आता इथं आपल्याला गेल्यानंतर एक मंदिर लागतं, तिथे आपण दर्शन घेऊ। मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला गोकाक फॉल्स म्हणजे फॉल्सच्या वरती आपण जाऊ। तिथे एक झुलता ब्रिज आहे, त्या ब्रिजवरून आपल्याला गोकाक फॉल्सचा वरचा भाग पाहायला मिळेल। आपण तिकडे जाऊन परत येऊ आणि परत आल्यानंतर इकडून राईट साईडहून एक गोकाक फॉल्सच्या खाली जाण्यासाठी एक छोटा रस्ता आहे, गुहा आहे, त्या गुहेमधून खाली जावं लागतं। आपण तिथे जाऊ। ओके, लेट्स सी। संगमरमर नाही ना, वॉटरफॉलचं काम चालू आहे का? म्हणजे काय वॉटरफॉलचं तयार करतात? कुठे? अरे कुठे? अरे 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 ऍडजस्ट नहीं हो रहा है। अरे भाई हमको भी रहा फ्रेंड में। तुम्हाला दिसतंय की माहिती नाही, पण मला एक क्लिअरली रेनबोचा व्ह्यू दिसतोय इथून खाली, आणि पाण्यात हे खूप रेअरली पाहायला मिळतं। हे सांभाळून उभं राहिलं। हवा पण बघ ना कशी येते, आता वाटतं पुढे फेकलं जावं आपण। The better view comes from इकडे बघ रे सौरभ, सौरभ इकडे बघ। मसाला घेतलं की मसाला पाहिजे का? ते तसंच बसण्यात आले त्याला, मसाला का? हे किती सांगितलं? 5 मी कॅश आणली का? नाही, स्कॅनर आहे का? आहे ना। राम राम सारियाने, पाहू शकता आम्ही पण आलो आता इथे गोकाक फॉलच्या इथे फॅक्टरी आहे, टेक्स्टाईल इंडस्ट्री जुनी इंग्रजांच्या काळातली, आणि तिकडे पाहू शकता आमचा मोरक्या फोटोग्राफर शोधतोय।
गाडीच्या बाजूला. इकडे गड इंग्लजांना खूप भूक लागलेली आहे. कुलकर्ण्यांचं कार्ट थोडंसं टेन्शनमध्ये आहे आणि पाटलांचा आवाज तर जोरदार असतो. कल्प्या थांबला की आता दोघं आपण इकडून येणार, दोघं इकडून येणार. बहुत बढिया. हा एक स्टेक झाला. नेक्स्ट स्टेक किशोर थांबेल. मग दोघं इकडून येणार आणि इकडून येणार. कसं येणार ते तर दाखव. अरे असं अनऑर्थोडॉक्स क्वेश्चन. एनर्जी मला आता नाही शकता सौरभने एक हॉटेलमध्ये आले पण तो कन्फ्युज आहे की नक्की खायला जायचं काय. समोर एक मेन्यू आहे, नाव सर्च मारतोय, मंदा बोललाय. ओंदू प्लेटो मिरची बघेल. अरे गरम नाही. हे कोणत्या टाईपची ही होते मला समजत नाही भाई. सगळ्याला ऊ लागला. किशोरचं लॉजिक आहे आपल्याला. सगळ्या शब्दाच्या पाठीमागे यू लावला ते कन्नड होऊन जाते. स्प्राईटू मजू. मजा आ रहा है. किशोरने मजा आ रहा है. दुबईचा स्पेशली असलेला चष्मा घेतलेला आहे. रेड हॉट बँड. लगता है लाइफ में कुछ तो सही चल रहा है. आपण आता जातोय गोकाक फॉल्सला. एक व्ह्यू पॉइंट आहे टर्बाइन पॉइंट करून, तिकडे तुम्हाला दाखवतो. चला चाललं घ्यायचं ना आपण. 1 2 3. ये सध्या आणि हे रे पाटील. आईस्क्रीम ते नाही, आईस्क्रीम खायच्या विचारात आलो आहे. मँगो व्हॅनिला मी घेतलाय. चॉकलेट नाही चॉकलेट नको मला, मँगो व्हॅनिला द्या. ये सही है. मला मँगो बस ना 5 मिनिटं. कोणता आहे? रेनबो काय माहिती नाही. हे कोणता कुठला कोणता? रिओ रिओ काय जर आहे.
सौरभने टी शर्टला मॅचिंग कलर घेतलाय. ब्लॅक करंट फायनली गोकाक वॉटरफॉल खूप जास्त एन्जॉय केल्यानंतर आता निघालोय परतीच्या प्रवासाकडे. खूप दुःख होतंय, परत जाण्याची इच्छा हा नाही. परत जाण्याची इच्छा नाहीये. स्वदेश आम्हाला आता कोणत्या स्टेशनवर सोडणार आहे? गटप्रभा जंक्शनवर सोडणार आहे. कोणिया जंक्शन. आणि तिथून मग तो बाय रोड त्याच्या घरी गडिंग्लजला जाणार आणि आम्ही बाय ट्रेन बॅक टू मुंबई. या ट्रिपच्या स्टार्टिंगला किशोर पाटीलने एक टास्क घेतलेला, तो आता कंप्लीट करायची वेळ आली आहे. तो कन्नडामधून 1 to 10 नंबर्स बाय हार्ट करणार होता. सो आता त्याची एक्झाम घेणार आहे आम्ही सगळे लोक. सो लेट्स सी. आणि या एक्झामचं 4 आहे स्वदेश करणार आहे आणि जज आपले आहेत मेंजुरी ज्यांना सगळ्यात लँग्वेज येतात. आणि मी ओके चला लेट्स सी. किशोर तू रेडी आहेस ना? हा मी रेडी आहे. तुला काय सिटिंग अरेंजमेंट मध्ये काय चेंजेस वगैरे किंवा काय प्लेसचं काय प्रॉब्लेम वगैरे आहे का? आय एम कम्फर्टेबल विथ दिस प्लेस. मी खूप सारी प्रॅक्टिस केली आणि शेवटी आता आम्हाला निघायची वेळ झाली नाही. इथून काहीतरी घेऊन जाते आठवण म्हणून. सो सौरभचा टास्क मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन. सो नो वन विल डिस्ट्रॅक्ट मी. आय विल गिव्ह माय 100%. सो लेट स्टार्ट. ओके. 10 जसे मराठीमध्ये आपण 1 2 3 4 म्हणतो तसे आपण कन्नडमध्ये बोलणार आहे. तर लेट स्टार्ट. 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके थांबा. आपले पोराय स्वदेश करणार आहेत त्यामुळे आता बघूया. 100 पैकी तुम्ही डिस्टिंक्शन पास एवढं तर नाही झालं पण हे बरोबर आहे. मार्क तरी काढलेच त्यामुळे तुम्ही आप मुंबई आ सकते हो. ओके थांबा. आता मेन जज आपले काय रिव्ह्यू देतात ते बघा. नॉट बॅड. फक्त एकच मिस्टेक मला सापडली. ती होती येळू आमचा बोली भाषेचा प्रॉब्लेम आहे. बोली तर बोली म्हणतोय ऐका याच्यासाठी तिथं ल म्हणतोय. पण याच्यासाठी एक पर्यायी मार्ग आहे. बाकीचं 1 to 10 जाऊ दे, फक्त येळू हा शब्द म्हणून दाखवते तो एकदा. बट बिफोर तुला ग्रेस मार्क्स विथ ग्रेस मार्क्स तो पास होईल. बिफोर डुईंग दिस आम्ही माझी 100% दिलेली आहे. तर मी ट्राय करतो येळू बोलायचं. बाकी सर्वांना जय महाराष्ट्र. ओके चला निघतोय आता. गणपती बाप्पा. चला स्वदेश आम्हाला आता सोडणार आहे स्टेशन पर्यंत आणि तिथून तो घरी जाणार आहे आमच्या गडिंग्लजला आणि आम्ही ट्रेनने बॅक टू मुंबई. किशोर तर आता मुंबईला ऑफिशियल येऊ शकतो. किशोरला आता मी गोल्डन तिकीट दिलेलं आहे त्याला त्याच्यामुळे. अरे मला पण असं वाटतं आता आम्ही आलोय गटप्रभा स्टेशनला आणि स्टेशन जवळ एका ठिकाणी चहा प्यायला थांबलोय. ऑर्डर 4 कटिंग 5 कटिंग. तुम्ही बोलू नका कन्नड राहू दे तुम्ही. 5 कटिंग. 5 झाले 5 बडी ऑर्डर मी दिले. ओके चलो गेट इट अप. ऑर्डर किशोरने दिली आहे कन्नडामध्ये. चेअर्सला काय बोलला?
तू चेअरसू म्हण ना. आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आता जगात कोणच प्रश्न विचारतो उपयोग पण नसतो. बोललो ना शाळेत लोक असा विद्यार्थी त्याचे क्वेश्चन ऐकून मास्तर पण येणार होतो. आमची शाखा कुठेही नाही. चलो गाईज, आता स्वदेशला बाय बाय करण्याची वेळ आली आहे. स्वदेश आता इथून उत्स्फूर्तपणे बाहेर येतात. स्वदेश आता इथून बाय रोड एकटाच जाणार आहे गडिंग्लजला आणि आम्ही बाय ट्रेन मुंबईला जाणार आहे. सो आता चांगला भेटला भेटू. आई तो आयरो अंडे वाला वडी इतकं मोठं शेंड बडा पुढील वाटचाली मागील वाजले चल बाबा, दिल्या घरी सुखी राहा. कुमार Okay. आमचा आहे. चलो गाईज, वन सेल्फी. काय नाही होणार. ट्रेनचा टायमिंग झालाय. आता आम्ही चाललोय ट्रेन पकडायला. आज आम्ही त्या अपोजिट साईडला बसलेलो. आता ट्रेनचा टाइम जसा झालाय तसं आम्ही आलोय. बस झालं इथेच. ट्रेनमध्ये चढलो आता आणि आपल्या जर्नीला इथे सेंड करूया. सो भेटूया नेक्स्ट अशाच ॲडव्हेंचर किंवा अशा ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. आपला लांबचा प्रवास सुखाचा होईल आपली सदिच्छा. गुड बाय. टिल देन स्टे ट्यून. सायनिंग ऑफ.